काल राहिलेला एक महत्त्वाचा विषय उरकू, केजरीवाल उरकू आधी. मग जरा असं विस्तार बोलू बाकीचं. तर ते चड्डा सोडून गेला आणि केजरीवाल गोत्यात आला वगैरे वगैरे. मुळात केजरीवाल हा देशाला गोत्यात आणण्याचाच प्रकार होता. हा पैशाचा खेळ होता. केजरीवाल हा सुद्धा पैसे गोळा करत होता. एक महत्त्वाचं सांगायचं आहे, FBI नाव घेतलं आपण, इस्रायलचं नाव घेतलं, ज्यू लॉबीचं, झायनिस्ट लॉबी. ही जगावर राज्य करायला निघते आणि जगावर राज्य करायला त्यांना तिथली साधनसंपत्ती, तिथली माणसं यांचा वापर करायचा असतो. खनिजं, पाणी, नद्या वगैरे सगळं वापरायचं असतं आणि त्यांच्या भल्याचं ते पाहायचं असतं. तर त्यांचे एजंट, सब एजंट असं खूप नेमले जातात आणि ती एक यंत्रणा राबवली जाते. तर केजरीवालनं केलेलं अण्णा हजारेचं आंदोलन ही मुळात अमेरिकन लॉबीनं किंवा ज्यू लॉबीनं केलेली खेळी होती भारतातली. भारतावर ताबा घ्यायचा, FBI ताबा घ्यायचा आणि भारताला पाहिजे तसं वाकवायचं, या पद्धतीचं राजकारण खेळण्याची पद्धत महायुद्धानंतर खूप आधीपासून सुरू आहे. आणि FBI म्हणजे आधीचे ब्रिटिश, आधीच्या ब्रिटिशांनी जागतिक अर्थकारण खेळलं. महायुद्धानंतर अमेरिकेची ताकद वाढली. अमेरिकेतले लोक मूळचे ब्रिटिश आहेत, म्हणजे आत्ता राज्य करणारे. ब्रिटिशांचे जे हकललेले लोक आहेत किंवा इंग्लंडमधनं गेलेले लोक आहेत. आणि मग अमेरिकेनंही ब्रिटिशांच्या तावडीतनं स्वतःची सुटका करून घेणं वगैरे असंही झालं. आणि महायुद्धाच्या काळात, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेची ताकद दिसून आली आणि ती ताकद शस्त्रास्त्रांची होती. शस्त्र बनवणारे पुन्हा ज्यू लॉबी होती. आणि मग अमेरिका ठरवून त्यांनी मोठा केला ज्यू लॉबीनं. आणि आता चित्र असं की अमेरिका पहिल्या क्रमांकावर आणि ब्रिटन हे दुसऱ्या क्रमांकावर. 45च्या आधी, महायुद्धाच्या आधी, दुसऱ्या महायुद्धाच्या आधी ब्रिटन किंवा ख्रिश्चन ब्रिटिश हे जागतिक पातळीवर क्रमांक 1चे होते. त्यांची सगळीकडे चालत होती सत्ता आणि ते सगळीकडे राजकारण खेळत होते. पण त्या महायुद्धाच्या ढवळाढवळीत, दुसऱ्या महायुद्धाच्या ढवळाढवळीत हेच लोक ब्रिटिश मागं सरकले आणि अमेरिका पुढं आलं. पण तीच वंशावळ आहे. म्हणजे ताबा ठेवणं, ते ज्यूंनी ख्रिश्चनांना पैसे देणं आणि ख्रिश्चनांना झुंजवणं किंवा जगभरच्या इतर लोकांना आपापसात झुंजवत राहणं आणि त्याचे पैसे करत राहणं, हा या ज्यू झायनिस्ट लॉबीचा जुना खेळ आहे आणि तो 600 वर्ष चालू आहे असं मी म्हणालोच. ब्रिटिशही त्यांच्या अंकित राहिले. मग अमेरिकेला त्यांनी त्या अर्थानं स्वतंत्र केलं. म्हणजे अमेरिका ही महासत्ता म्हणून उदयाला आणली त्या लोकांनी. महायुद्ध हे पुन्हा ख्रिश्चन राष्ट्रांविरुद्ध केलेले खेळ होती. त्यात ते यांची शस्त्र विकली जाणार होती. हे इतके खालच्या पातळीचे आहेत की हिटलरला ज्यू लोकांना जाळण्यासाठी त्या झायनिस्ट लॉबीनं पैसे दिले होते, छळछावण्या बांधून दिल्या होत्या. हा इतिहास उघड आहे. असांजेच्या पेपर्समध्ये ते आहे, विकिलीक पेपर्स याच्यामध्ये पण आहे आणि आता येत आहे. किंवा दुसरं ट्विन टॉवर्स या स्वतः यांनी पाडले होते वगैरे, बोललोय आपण मागच्या व्हिडिओमध्ये. तर हे असे एक एक पित्ते तयार करत राहतात आणि ते पित्ते, या पित्त्यांचं राजकारण ते जगभर असं ऑक्टोपस सारखे असे पसरलेले आहेत. ते खूप अब्जावधी पायांचा ऑक्टोपस असं त्यांचं स्वरूप आहे. तर केजरीवाल वगैरे किंवा भारतातले सगळे पुढारी हे तेच आहेत. म्हणजे आणि इथल्या धार्मिक संघटना, भारतातल्या धार्मिक संघटना हे या संघटनातल्या लोकांना पण माहिती नसतं आपण कोणासाठी काम करतोय. तर ते RSS आहे किंवा असुद्दीन ओवैसी वगैरे. तर ब्रिटिशांनी जाताना मी म्हणालो तसं फाळणी करून दिली आणि पाकिस्तान नावाचा देश तयार केला. याच्यात अर्थकारण आहे. आणि देशावर, जगावर राज्य करणं, आपला ताबा असणं, जगाला सतत आपली भीती वाटत राहणं, त्याच्यासाठी एक पित्ते. आता 2 राष्ट्र त्यांनी तशी तयार केलं असं म्हणावं खालच्या वेळी. त्यातलं एक पाकिस्तान आहे. तर पाकिस्तान हे अर्थकारण आहे ब्रिटिशांचं आणि त्यांच्या ब्रिटिशांच्या मागे असलेल्या झायनिस्ट लॉबीचं. म्हणजे एका अर्थानं भारताची फाळणी ही ब्रिटिशांनी केली. पण ब्रिटिशांना भांडवल पुरवणारे झायनिस्ट होते. ते त्या अर्थानं तसं म्हणता येईल. परात्पर संबंध असा एक शब्द आहे. तर परात्पर संबंध झायनिस्ट लॉबीचाच आहे, FBI आहे आणि ब्रिटिशांचा आहे. आणि मग ब्रिटिश इथून गेल्यानंतर पाकिस्तान हा FBI ताब्यात ठेवलेला देश आहे. तो तिथून मग ते त्यांच्या पद्धतीचं जे काही अतिरेकी कृत्य आहेत, मग इस्लामी अतिरेकी, गंमत आहे ती. हा इस्लामी अतिरेकी सुद्धा झायनिस्ट लोकांनीच केलेला शब्द आहे. खरं तर इस्लामींपेक्षा झायनिस्ट हे जास्ती अतिरेकी आहेत आणि विकृत आहेत.
इस्लामी अतिरेकाला काही एक मर्यादा तरी आहे, पण झायनिस्टांच्या अतिरेकाला आणि विकृतीला काही मर्यादा नाही. ती असीम आहे आणि आगाध आहे. म्हणजे उदाहरणार्थ ते एप्स्टीन फाईलमध्ये तुम्ही वाचलं असेल की ते लहान मुलांना भाजून खायचं, मग लहान मुलांचं, लहान कोवळ्या मुलींचं, मुलांचं मटण खायचं, इथपर्यंत ही झायनिस्ट लॉबी बेकार आहे. तर ती इस्लामी अतिरेकी हा शब्द या लॉबीनं जन्माला घातला आणि 80 नंतर पद्धतशीरपणे जागतिक पातळीवर जी धार्मिक भांडणं लावून दिली, भारतात हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन अशी भांडणं लावून दिली, दलित सवर्ण अशी, तर या सगळ्याच्या मागं खूप मागं त्यांचा हात असतो आणि ते करत राहतात. ते मग त्यांचे पित्ते इथल्या खेळ करत राहतात. तर त्या पित्त्यांपैकी एक पित्त्या म्हणजे मोदी आहे. काँग्रेसला उलथवून FBI ला भारत ताब्यात घ्यायचं होतं, हे जुनं स्वप्न आहे नेहरूंच्या काळापासून, पण ते करता नाही आलं. म्हणजे पाकिस्तानची निर्मिती करून सुद्धा भारत त्या अर्थानं फार दुखावला नाही आणि किंवा यांच्या हातात गेला नाही, ताब्यात गेला नाही. आणि पाकिस्तानकडनं काड्या करण्याचे प्रयत्न भारतात खूप वेळा झाले राजकीय पातळीवर. पण तसं नेहरू आणि काँग्रेस असं स्पष्ट शब्द उच्चारतो मी त्या पक्षाचं भक्त नाही, पण आपल्या देशाचा इतिहास आहे तो मांडला पाहिजे. त्यात काँग्रेस नावानं जे काही तयार झालं, त्यातला एक नरसिंहराव सोडला. नरसिंहराव सुद्धा तिकडचाच पित्त्या होता. काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न पाहिलेली जी 2-4 लोकं होती RSS शिवाय, म्हणजे RSSच्या बाहेर राहून काम करत होती, त्यात नरसिंहराव, शरद पवार ही नावं आहेत. शरद पवारांनी नेहमी RSSला मदत केलेली आहे. शरद पवारांनी नेहमी RSSची मदत पण घेतलेली आहे. शरद पवार हे त्या अर्थानं परात्पर संबंधानंच FBIचेच हे आहेत आणि शरद पवार हे व्यवसाय करायला आलेले गृहस्थ आहेत. झायनिस्ट लॉबी म्हणजे व्यवसाय, आर्थिक व्यवसाय आणि प्रत्येक गोष्टीचा व्यवसाय, कशाचाही व्यवसाय. म्हणजे मोदी स्टेजवर ओढतो ना, बिझनेस आहे, व्यवसाय आहे, तर कशाचाही व्यवसाय. तर शरद पवार हे त्यातलेच आहे. राजकारण्यांना सेवेसाठी जायचं असतं, सेवा करायची असते, त्याचं त्याला भत्ते पगार मिळतात, सुविधा मिळतात, सवलती मिळतात, त्याला खर्च येत नाही काही. पुढाऱ्यांना सगळ्या सुविधा देण्याची सोय भारतात आहे. तर एवढ्या सगळ्या सुविधा असताना सुद्धा शरद पवार हे स्वतंत्र व्यावसायिक झाले. कशासाठी झाले कळलं नाही. म्हणजे त्यांना व्यवसाय काय करायचा होता, म्हणजे ते राजकारणात पण राहिले आणि व्यावसायिकही राहिले. तर व्यवसायासाठी राजकारण वापरलं त्यांनी किंवा त्या सत्तापदांचा उपयोग केला असं त्याचा अर्थ निघतो. त्यांना एवढ्या मोठ्या आवाढव्या आर्थिक साम्राज्याची उभारणी व्यक्तिगत का करायची होती किंवा वेगवेगळ्या संस्थांवर ते बसलेले असतात. उदाहरणार्थ मुंबईत मराठी ग्रंथसंग्रहालय आहे, त्याच्या अध्यक्ष ते आहेत. का आहेत तर ज्यांच्याकडे जागा जमिनी आहेत, पैसा आहे, तिथं शरद पवार जाणार. क्रिकेट असोसिएशनमध्ये ते गेले कारण तिथं पैसा आहे. तर ते असले मोह असलेले लोक आहेत आणि असे जगभरचे जे लोक आहेत प्रत्येक गोष्टीचा व्यवसाय करणारे, त्या प्रत्येक गोष्टीच्या व्यवसायाच्या ठिकाणी हे असे पित्ते खूप आहेत. केजरीवाल हा त्यातला आहे बारका, पण ती चांगली खेळी होती. RSS आणि FBI यांनी ठरवलेली खेळी होती ती की काँग्रेसमुक्त भारत करायचा असेल तर विरोधी पक्ष म्हणून केजरीवालला बसवू आणि मग केजरीवालची स्थापना, मोदीची स्थापनाही तशीच झाली, केजरीवालची स्थापनाही हळूहळू झाली. या स्थापना झालेल्या आहेत, यांच्या प्रतिष्ठापना झाल्या. म्हणजे मोदी इकडं तिकडे हिंडणारा नवीन नापास्तव, नववी पण आहे का नाही कोणास ठाऊक, पण अगदी घडवत 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 FBI त्याला तयार केला, CIA तयार केला. CIA त्याला घडवत राहिलं आणि ट्रेनिंग देत राहिलं. तो अमेरिकेला जात राहिला, चीनला जात राहिला आणि इतर ट्रेनिंग घेत राहिला या देशात. मग मुख्यमंत्री म्हणून त्याला बसवला. शरद पवारांचा मोदीला मुख्यमंत्री म्हणून गुजरातला बसवण्यात फार मोठा हातभार आहे. केंद्र सरकार, वाजपेयी, असं सगळं म्हणजे मनमोहन सिंगांचं सरकार गेलं पाहिजे आणि मग ते आलं पाहिजे. तर मनमोहन सिंगांच्या सरकारात पुन्हा हे आजार आणि पुन्हा ते गेल्यानंतर पुन्हा प्रतिष्ठेनं आहेत, Z+ वगैरे सुरक्षा सगळं आहे आणि मग आहेच आहे अजूनही खासदारक्या वगैरे. तर खासदार का व्हायचं तर ते व्यवसाय झाले पाहिजेत. एक महत्त्वाचं बोलायचं सगळं बोलण्याच्या आधी, ते असं आहे की ही जी लॉबी, आर्थिक लॉबी जगभरची जी व्यवसाय करते, जगभर तिची पाळंमुळं खोलवर उठली, एखाद्याचा उपयोग संपला की त्याला हाकलून देते किंवा त्याला शिक्षा देते किंवा त्याचा अपमान करते किंवा त्याला उडवून टाकते. आता मधल्या काळात राष्ट्रवादी पक्ष फुटला, याच्यामागं तो एक हात आहे की शरद पवारांसारखा भारताचा दिग्गज नेता ज्याच्या हातात खूप आहे आणि खूप लोकांचा समज होता की शरद पवारांना खूप माहिती आहे आणि खूप पॉवर आहे, त्यांच्यात ताकद आहे खूप, असं असून सुद्धा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या डोळ्यात एकत फुटला आणि ती त्यांचीच खेळी होती. पुन्हा पण ज्या पद्धतीचं हातबल केलं शरद पवारांना आणि शरद पवारांना ज्या पद्धतीचा त्रास द्यायला प्रयत्न झाला, यात लक्षात आलं की हे त्या लॉबीला तशी पर्वा नसते. आपल्यातलं एक प्यादं निकामी ठरलंय म्हटल्यावर ते बाजूला करून टाकतात. उदाहरणार्थ ट्रम्प हा बाद झालेला प्याद आहे, ते वापरत आहे ट्रम्प कार्ड, पण ट्रम्प हा युरोपियन घटकांनी उडवून लावला. म्हणजे झायनिस्ट लॉबी जी युरोपमधली
तिनं ट्रम्पला नकार दिला. आता नाटो आणि अमेरिकेचे संबंध तोडून टाकले त्यांनी आणि त्यांचा पैशावर डोळा असतो. कोणाचा? झायनिस्ट लॉबीचा. ती जी युरोपियन देश आहेत यांनी अमेरिकेचे संबंध तोडले कारण अर्थकारण बदलते, जगाचं अर्थकारण बदलते. त्याच्यावर पुढचा व्हिडिओ करेन मी कसं बदलते ते. पण आता आपण तर त्यामुळं हे जे इंग्लंड वगैरे स्पेन वगैरे देश आहेत ते अमेरिकेपासून सुटायला पाहत आहेत आता, कारण अमेरिका आता कर्जबाजारी झाला आहे, अमेरिका वाटोळ झालं आहे अमेरिकेचं. मग पैसा कुठे आहे? तर मध्यपूर्वेत पैसा आहे, इराण रशिया चीनकडं पैसा आहे. तर ही युती तयार झाली आहे, ब्रिक्स तयार झाले आहे, त्यांच्याकडं पैसा आहे. तर आपला धंदा मरू नये आणि आपण उपाशी मरू नये आणि आपलं स्टेटस राहावं, दर्जा कायम राहावा आणि आपलं जे छान चोकीचं आहे जगाला पिळून पिळून जे आपलं आरामशीर चाललं आहे, जंटलमन लोकांचं जे काही छान आहे ना, रस्ते स्वच्छ आहेत आणि अमुक स्वच्छ आहे, घरं चांगली असतात वगैरे, हे जे त्यांचं चालू आहे छान चोकीचं, ते पूर्वी त्यांनी जगाचे पैसे गेली 600 वर्ष लुटून चालवलं. आता जगाची आर्थिक रचना बदलते, आर्थिक घड्या बदलत आहेत. चीन रशिया आणि इराणनं आव्हान केलं आहे आणि अमेरिकन डॉलर, युरोपचा युरो आणि मध्यपूर्वेचे पेट्रो डॉलर्स म्हणजे पेट्रोलचा पैसा, याच्या घड्याच बदलत आहेत जगभर. उद्योगधंद्यांच्या खाण्यांच्या घड्या बदलत आहेत. आफ्रिका आणि आशिया लुटण्याचा मार्ग आता अमेरिकेसाठी आणि युरोपसाठी बंद होतोय असं म्हटल्यावर युरोपनं ढोंग केलं नाटोनं की आम्ही आता संबंध तोडतो अमेरिकेबरोबर. आणि मग ते इराणच्या युद्धात मला मदत करा असं त्यानं हाक मारली ट्रम्पनं. आणि युरोप म्हणालं नाही नाही आम्हाला वेळ नाही, आम्ही आता जातो. आणि ते दुसरीकडे गेले. मग ते रशियाला भेटायला गेले, चीनला भेटायला गेले, असं त्यांचं चालू आहे. पुन्हा या चीनला गोत्यात आणण्याचं काम याच युरोपियन लोकांनी आणि अमेरिकेनं केलं. चीनची विघटनं केली, वाट लावली. तर ते आत्ता बदलतं आहे राजकारण, जागतिक राजकारण. तर त्याच्यावर बोलू. पण आपण पुन्हा एकदा भारतीय राजकारणावर येऊ. केजरीवालनं ते मग FBI CIA यांनी ठरवलं की भारताची पेंटागॉन नावाची त्यांची ती यंत्रणा आहे सगळी पोलिसांची, संरक्षणाची अमेरिकेची, ती हे धंदे करत राहते. त्यांच्याकडे पुढच्या 500 वर्षाची प्लॅनिंग तयार असतात आणि कुठं काय करायचं. आणि त्यांच्या मागे पैसा असतो तो झायनिस्ट लॉबीचा. पैसा गुंतवते झायनिस्ट लॉबी आणि यांना युद्ध करायला लावते, शस्त्र करायला लावते. अगदी दंगली होणार, दंगलींमध्ये पैसा असतो. तुमच्या देशात एखाद्या गावात छोटी दंगल झाली तर तिला अर्थकारणच असतं, तिच्यात पैसा असतो. धर्म ही जशी पैशाची गोष्ट आहे, तर धर्मावरनं दंगली कशावर नाही दंगली करायच्या, पेटवापेटी करायची. काही जाळपोळ झाली, नुकसान झालं, तर या नुकसानीचं सगळं अर्थकारणच असतं. एक गाडी जळली तर नुकसान, मग ते विमा असं सगळं गुंतागुंत असतं. आणि याचे सगळ्यात शेवटचे हे असतात मुख्य झायनिस्ट मालक, ते मॉर्गन्स, रॉकफेलर्स, रॉकशिल्ड्स अशी त्यांची नाव आहेत. ते 7 ब्रदर्स म्हणून गाजलेले आहेत आणि त्यांचा जगभर पसर आहे. तर ते रशिया तोडला त्यांनी. झेलन्स्की नावाचा ज्यू आहे, तो झायनिस्ट आहे, तो विदूषक आहे, त्याला राष्ट्रपती केला. म्हणजे आपल्याकडच्या याला शोधून पंतप्रधान केला. तसं त्यांचे जगभर सतत रिजिम चेंज या नावानं ते रिजिम कशाला चेंज करायचे असते, त्या देशाचं सगळं सुखानं चालू असतं, त्यांचं त्यांनी पाहावं, झक मारावी असं त्याच्यावर विश्वास नाही. आम्ही म्हणतो तीच रिजिम आली पाहिजे, कारण तो देश लुटायचा आहे. तिथलं मनुष्यबळ लुटणं, तिथं खनिजं लुटणं, तिथलं सगळी साधन संपत्ती लुटणं, तिथली जंगलं लुटणं. तर मग अदानी अंबानी वगैरे हे एक मस्त उदाहरण आहे. अदानी अंबानी मोदी आणि पवार ही युती आहे. आणि मोदी जर FBI CBIचा माणूस असेल, अदानी हा जर CBI आणि FBIनं इथलं लुटायला नेमलेलं असेल आणि शरद पवारांचं पार्टनरशिप असेल किंवा मैत्री असेल, तर कळतंच ना ते शरद पवार कुठले आहेत ते. तर हा खेळ आहे तो केजरीवालचा. पण केजरीवाल उभा केला तो RSS आणि त्या लोकांनी ठरवलं. RSSनं ठरवलं की काँग्रेसमुक्त भारत करायचा असेल तर आपल्याला एक चेहरा समोर असला पाहिजे, म्हणून केजरीवालला उभा केला. आम आदमी पक्ष उभा केला, त्यात अण्णा हजारे वापरला. अण्णा हजारेनं स्वतःला वापरू दिलं. त्याला दुसरी अक्कल नाही स्वतःची, तर त्यानं वापरू दिलं आणि ते झालं. ते त्याचं स्वप्न होतं. मी 90पासून 80पासून ओळखतो अण्णा हजारेला. अण्णा हजारेच्या डोक्यात एकच की आपल्याला गांधी म्हटलं जावं. तर ते स्वप्न पूर्ण झालं होतं त्या मैदानात, रामलीला मैदानात. ते पोस्टरवर गांधी आणि कोणीतरी पेपरवाल्यांनी, RSSवाल्यांनी, पेपर RSSवाल्यांचे, TV RSSवाल्यांचे, सगळी प्रसारमाध्यमं RSSची, चित्रपट माध्यमावर RSSचा कब्जा आहे, नाटक साहित्य याच्यावर RSSचा कब्जा आहे, सोशल मीडियाही त्यांच्याच हातात. त्यांची ते जे काही IT सेल वगैरे असं सगळं ते आहेच आहे. काही ठरवलं तर ते प्रचार करू शकतात. एखादी गोष्ट गाजवणं, एखादी गोष्ट न गाजवणं. त्यावेळेस जर तुम्हाला सगळे TV आठवत असतील तर ते अण्णा हजारेवर फोकस. आणि मागं दुसरा गांधी असं जाहिरात पण केली त्याची. ते झालं खुश. त्याची ती जी इच्छा होती की आपल्याला गांधी म्हणावं,
आणि ते झालं कुछ. मेंदूच्या वाट्या रिकाम्या असलेले लोक आहेत वापरण्यासाठी, ते यातलेच आहे ते पण. आणि वापरलं त्याला आणि ते आंदोलन, बोगस आंदोलन उभं केलं काँग्रेसच्या विरोधात. काँग्रेसनं तोवर काही वाईट केलेलं नव्हतं. मनमोहन सिंगांनी ही जी अमेरिकन ज्यू लॉबी आहे हिला तडाखा दे आपला देश वाचवला होता आणि देश गरिबीतनं बऱ्यापैकी वर काढला होता. तर हा स्वतंत्र वागतो ना, आपला आणखीच नाही वागत. मनमोहन सिंग लाचार नव्हता, मणका टणक असलेला पंतप्रधान होता, तो कधी लाचार नाही झाला. गांधी घराणा आणि मनमोहन सिंग हे काँग्रेसचे जे लोक आहेत हे कधीही त्या यंत्रणेसमोर टणक आडवे पडले नाही आणि हे यांचे शत्रू राहिले काय, म्हणून यांच्या खुणाखुण्या पण झाल्या. म्हणजे फाळणीच्या निमित्तानं याच RSS वाल्यांना सांगून खून झाला गांधीजींचा. तर हे चालू असतं. मग राहुल गांधी, आपल्या राजीव गांधी, इंदिरा गांधी यांनी विरोध केला त्यांच्या त्या धोरणांना. आमचे अंकित व्हा. ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांना उताणं करायचं. त्यातले काही लोक सुटले. म्हणजे अफगाणिस्तानच्या तालिबाननं नीटच, तालिबान हे अमेरिकेनं जन्माला घातलं, पण तालिबानच्या लक्षात आलं की आपण फक्त वापरायची कुत्री आहोत किंवा यंत्र आहोत. तालिबाननं स्वतंत्र उभंच राहिले ते आणि उलट अमेरिकेलाच दहशतीत घेतलं. इराणचा राजाही असाच त्यांचा हे होता. इराणचा राजा उलथवला गेला. इब्राहिम तारोरे म्हणून जो बुर्किना फासोचा मिलिटरी अध्यक्ष आहे, त्यांना पण झुगारून दिलं सगळं युरोपचं साम्राज्य आणि अमेरिकेला. त्याला 3 वर्षात 38 वेळा मारण्याचा प्रयत्न झाला. यांचे धंदे तेच, लोकांना मारायचं. कोरिया आहे, किम जोंग ज्याला आपण आपल्याकडं आहे, आपण त्याला खलनायक म्हणतो. सद्दाम हुसेन, हे त्यांना चॅलेंज केलेले लोक आहेत. व्हेनेझुएलाचा पूर्वीचा अध्यक्ष, त्यानं विरोध केला होता. असे ज्यांनी विरोध केला त्यांना उताणं करणं, संपवणं, अशी यांची खेळी असते. तर ती खेळी भारतातही केली त्यांनी. 2 पंतप्रधान मारले आपले, माजी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी. आणि कसं का होईना रिजिम चेंज करायची. तर रिजिम चेंजचा तो प्रयोग होता की केजरीवाल, अण्णा हजारे आंदोलन उभं केलं गेलं आणि केजरीवाल त्यातनं उगवला. केजरीवाल हा स्वतः ॲम्बिशियस माणूस आहे. मी तुम्हाला मागचे व्हिडिओ ऐकले असतील तर तुम्हाला माहिती असेल, मी आम आदमी पक्षाचं काम केलं आहे. आम आदमी पक्षाच्या टीमबरोबर राहिलो आणि केजरीवाल हा दुसरा गांधी आहे इथपर्यंत माझ्या तोंडातनं भाषा घसरली. आणि त्याच्याच इथल्या काही RSSच्या पित्त्यांनी, जे समाजवादी म्हणून मिरवणारा एक पुण्यात आहे RSSचा माणूस, त्यानं माझ्यावरती फेसबुकवर असं केलं की हे चुकीचं आहे विधान. अर्थात ते बरोबर होतं, त्याचं बरोबर होतं. तर कारण अंतर्गत त्याला माहिती होतं आपण बाबडे लोक, कोणतरी चांगलं दिसतंय आणि देशाचं भलं होतं आणि समाजाचं भलं होतं आणि इथली धार्मिक जाती भांडणं मिटवायला कोणतरी येतं वगैरे असं दिसल्यावर केजरीवाल, आपण जातो बाबडेपणानं. मी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे, मी राज ठाकरेंना पाठिंबा दिला आहे, मी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे, केजरीवालला पाठिंबा दिला आहे. काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, हे काळजी असते आपली. आपण बाबडे असतो, जातो, आशेला लागतो. ते आपल्याला एवढं मोठं राजकारणच माहीत नसतं, वगैरे यांचं काहीतरी चालू आहे आणि अर्थकारण चालू आहे. ते झालं यांचं सुरू की मग गेलो आम्ही. अण्णा हजारेला पाठिंबा दिलेला होता मी. केजरीवालही फारच, आणि त्याच्यावर बोलताना खूप म्हणायचो, गांधीयन राजकारण करणारा हा भारतातला पहिला माणूस, असं मी म्हणायचो. मग त्याच्याच एका चमच्यानं, त्या पक्षात असलेल्या एका चमच्यानं, जो RSS नाही म्हणतो आणि समाजवादी चेहऱ्यानं वावरतो, जुनी पद्धत आहे ती. समाजवादातले चेहरे आठवा सगळे, ते मुळे हेच होते. 75ला ते सगळे उघडे पडले आणीबाणीच्या वेळेला. त्यातल्या एकानं सांगितलं की राजन खानना कळत नाही आहे राजकारण. आत्ता मला कळतंय, बरोबर, मला कळत नव्हतं राजकारण. मी केजरीवालच्या नादी लागलो आणि त्याला गांधीयन म्हणालो. तो गांधीयन वगैरे नाही आहे. त्याला जेव्हा सत्ता आली तेव्हा त्यानं भिंतीवरचा गांधीचा फोटो जोडून लावला आणि बाबासाहेब आंबेडकरांचा लावला. त्याला भगतसिंगबद्दल वगैरे प्रेम नाही आहे, ते खोटं प्रेम होतं. पंजाब गाठवायचा, तर भगतसिंगची पंजाबमध्ये क्रेज आहे, तर तो धंदेवाईक माणूस आहे. पंजाबमध्ये भगतसिंगचा फोटो लावला आणि आंबेडकरांचा का लावला, तर काही नाही, आंबेडकर हे महत्त्वाचं झालं आहे आता देशातलं. आंबेडकरांचा फोटो असणं म्हणजे तुम्ही संविधान मानता असं फालतूचं जाहीर होतं. मानतं की नाही हा आणखी भाग आहे, तो मानतच नाही खरं तर. आणि त्याच्या पक्षातच ते संविधान वगैरे नाही आहे, अतिरेक आहे. म्हणजे मोदी आणि तो सत्तेच्या बाहेर असलेला मोदी आहे केजरीवाल, असं म्हणता येईल. तर त्या आंबेडकरांचा फोटो लावण्याचा हेतू त्याचा वाईटच होता. यानं दलित आरक्षणाला विरोध केलेला पोरगा, हा ABVPचा पोरगा आहे केजरीवाल. आणि कुठल्या तरी प्राध्यापकाला मारल्याच्या केसमध्ये पण आहे. मला ते नीट आठवत नाही, तो व्हिडिओ पाहिला होता. एका प्राध्यापकाला कॉलेजच्या गेटवर आपटून डोकं आपटून खुर्चीत बसलेला होता तो, त्याचं मागं डोकं आपटत होते, त्यात केजरीवाल होता. ते व्हिडिओ कुणाला सापडलं बघा गुगल करून शोधून, पण हा त्यातला आहे. आरक्षणाला विरोध केलेला आणि तरी आंबेडकरांचा फोटो लावतो ढोंगी पद्धतीने. ते अनैतिक आहे हा माणूस.
आणि आर्थिकदृष्ट्या अनैतिक आहे. मग केजरीवालला तुरुंगात वगैरे का घातलं तर तोही नाटकाचा एक भाग आहे. कारण ते जे पैसे येतात बाहेरच्या संस्थांचे, केजरीवालचं आंदोलन उभं केलं होतं त्यात विवेकानंद फाउंडेशन नावाची संस्था आहे, जिचा राम माधव परवा अमेरिकेला गेला आणि खरं बोलून आला की अमेरिकेचं आम्ही इतकं ऐकलं आणि तरी तुम्ही काय करताय. तर राहुल गांधी हेच बोलत होता संसदेत, तर सगळे BJPवाल्यांनी आणि RSSवाल्यांनी बुड आपटून आपटून त्यांची एवढी टेंगळं आली त्यांच्या बुडाला. पण हेच राम माधव तिथं जाऊन बोलला अमेरिकेत. राम माधव मुळात अमेरिकेला काय गेला हा प्रश्न आहे. तो विवेकानंद फाउंडेशनचा अध्यक्ष आहे. हे डोभाल, हे विवेकानंद फाउंडेशन, काय इंडिया अगेन्स्ट करप्शन या नावाची संस्था होती. ती संस्थाच नाही आहे अस्तित्वात. ते उगीच व्याख्या केली आणि कुठल्या तरी संस्थेनं ते आंदोलन केलं, मग अण्णा, मग ते उपोषण वगैरे, त्यांच्यात मारामारी लागली, ती पैशाची लागली. त्या आंदोलनाला भरमसाठ पैसा मिळाला बाहेरनं. आणि मग त्यांची जी फाटाफूट झाली, अण्णा हजारे म्हणाला मी पक्ष नाही काढू देणार, अण्णा हजारेला पैसे आढळते त्यातले की मला त्या पैशाचा हिशोब द्या. या पैशावरच डोलायचं होतं. केजरीवाल म्हणाला नाही द्या, कारण खूप संस्था आहेत त्यात आणि खूप संघटना आहेत, त्या सगळ्यांना हिशोब द्यावा लागेल वगैरे. या कारणासाठी ते निघालं ते. आणि केजरीवाल आणि अण्णा हजारे फाटलं कशावरनं? पैशावरनं. मग BJPचं RSS केजरीवालचं का फाटलं? पैशावरनंच. BJP सगळा पैसा गोळा करणार, अमाप पैसा गोळा केला BJPनं, कुठलाही हिशोब नाही. PM केअर फंड संविधानात बसत नाही. हे संविधान असं आपटत बसणार संसदेत, लोकशाहीच्या गप्पा मारणार आणि PM केअर फंड जर तो सार्वजनिक आहे तर त्याचा हिशोब देणार नाही, त्याचं रजिस्ट्रेशनही नाही. आणि देशातले मंत्री येऊन ट्रस्ट तयार करतात. RSSही ट्रस्ट नाही, नोंदच नाही, आणि तरी अमाप पैसा. RSSच्या कार्यालयाला अशी पंचतारांकित कार्यालय, आला कुठून पैसा? हिशोब द्यायचा नाही. कोण तुम्ही देशद्रोही. तुम्ही हिशोब विचारलं की तुम्ही देशद्रोही. ते देशाची ठासत असून सुद्धा ते देशप्रेमी. त्यांच्याकडे ती जाहिरात आहे स्वतःची देशप्रेमी. आणि मग सगळं वापरायचं ते. केजरीवालचा प्रयोग त्यात फसला की केजरीवाल ते आलेले पैसे दाडपायला लागला. तो RSSला आणि BJPला हिशोब देईना त्या पैशांचे. आणि मग त्यातनं भांडणं सुरू झाली. पक्ष येतो आणि थेट राष्ट्रीय पातळीवर जातो. हे घडलेलं केजरीवाल हे पहिलं उदाहरण. आणि फारच ख्याती. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात त्याची जाहिरात करण्यात आली. मीडिया वापरला RSSनं त्यासाठी. आणि दोन्ही तेच करणार होते. तुम्हाला जर आठवत असेल, केजरीवाल आणि मोदीची निवडणूक झाली होती पहिली वाराणसी. तर इतर कुणी पक्ष उभे राहणार. ती मोदीची पहिली निवडणूक होती वाराणसीतली, पंतप्रधानकीच्या वेळची, खासदारकीची. त्यात इतर कोणालाही न जाऊ देता आम आदमी पक्षानं चित्र असं उभं केलं की ते BJPच्या विरोधात आहे. त्यांनी चित्र असं उभं केलं की आम्ही काँग्रेसच्या पण विरोधात आहोत आणि BJPच्या विरोधात आहोत. प्रत्यक्षात RSSचे दोन्ही भाग होते. ती A टीम B टीम नाही. A टीम B टीम एका अर्थानं तरी की RSSनं जन्माला घातलेले दोन पक्ष, एक भाजप आणि दुसरा आम आदमी पक्ष. तर ते आम आदमी पक्ष, मग कोणी दुसरं उभं राहण्याच्या आधी केजरीवाल धावत गेला आणि तिथं अर्ज भरला आणि 1 लाख मतं पडून काहीतरी 1 लाख मतांच्या फरकानं पडला. तर ते ठरलेलं होतं मोदीला निवडूनच आणायचं, केजरीवालचंच. म्हणजे तो त्या गटातच सामील होता. आणि मग जिथं जाईल तिथं त्याचा पक्ष राष्ट्रीय आहे का नाही, प्रत्यक्ष काय आहे का नाही. महाराष्ट्रातही त्यांना 48 लोकसभा मतदारसंघात उभे केले होते. आणि आमचे जे पूर्वीचे डावे लोक आहेत ना, पूर्वीचे जे चेहऱ्यानं डावे आणि आंतरिक उजवे असे जे लोक होते, वेगवेगळ्या चळवळी करणारे, पाण्याच्या आंदोलनं, जाईल तिथं आंदोलनं ती करणारे जे डावे चेहरे होते, मनानं उजवे, ते सगळे उभे राहिले तिथं जाऊन आणि पडले. तर हे काय करायचं तर काँग्रेसची मतं खायची. गुजरातमधल्या निवडणुकीत काँग्रेसची मतं खायची, गोव्याच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं खायची, हरियाणाच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं खायची. तर काँग्रेस संपवण्याचा तो एक मार्ग, लोकशाही मार्ग केजरीवालनं हाताळला की भाजपला मदत व्हावी म्हणून केजरीवाल तिथं जाऊन उभं राहणार आणि काँग्रेसला पाडणार. हरकत नाही, हा राजकारणाचा भाग आहे. मग आता बिनसलं कुठं? चड्डा का निघून गेला? चड्डा हा पैसे गोळा करत होता. चड्डा हे काही उसनावळीवर आलेले, हे श्रीमंत लोक आहेत. ते एक फार भारी आहे. जिथं विधान परिषद आहेत आणि जिथं संसदीय राज्यसभा आहे, ही सगळ्या पक्षांना विक्रीसाठी दिलेली पदं आहेत. तुमची तुम्ही विका आणि तुमचे तुम्ही पैसे का. आपल्या महाराष्ट्रातनं गेलेले शिवसेना, राष्ट्रवादी, कुठलेही
राज्यसभा खासदार बघा, विधान परिषद सदस्य बघा, ठरलंय असं की तिथले जे देशातले बुद्धिजीवी तिथे येतील. खरं तर या पक्षांचा कोटा तिथला संपवला पाहिजे. ते आपोआप निवडणूक होईल देशातल्या कुठल्याही नागरिकांकडून आणि पक्षांचा काही सहभाग येणार नाही. अशा रीतीनंच विधान परिषद आणि राज्यसभा चालली पाहिजे. पण राज्यसभेला त्या पक्षांना कोटा दिलाय, ते कोट्यातली सीटं विकतात. हे संविधानात ती एक दुरुस्ती केली पाहिजे, ते राहून गेलेली आहे. तिथं बुद्धिजीवी जाण्यापेक्षा यांचे जे कोण चमचे आहेत, यांना जो तिकीटं विकत देणारे लोक आहेत, तिकीटं विकत घेणारे लोक आहेत कोट्यवधी रुपये देऊन, त्यांना राज्यसभेवर पाठवलं जातं. तर ते जे निघून गेले, त्यातला एक हरभजन नावाचा तो भोंदू क्रिकेटर सोडला, त्याच्याकडे कसली नैतिकता नाही आणि तो बोगसच आहे, तो दुसराच आहे. म्हणजे दुसरा नावाचा त्याचा बॉल घालला काहीतरी, तो दुसराच आहे, मेंदूनं दुसराच आहे तो, त्याच्याकडे नैतिकता वगैरे काही नाही, लुच्चा आहे तो, तोही गेला. तर बाकीचे 6 लोक उद्योगपतीच आहे. हरभजन सिंगकडे पैसे आहेच, क्रिकेटमध्ये दाबून पैसा, त्यातला तो पैसा, मग ते सरकारी जागा घेणार, तिथं अकॅडमी काढणार, दाबून पैसे घेणार. हरभजन सिंग ठीक आहे, तर तो तिथला आहे पंजाबमधला. तर ते अण्णा आंदोलनापासूनचा जो पैशाचा हिशोब आहे, आणि मग ते ठेके देणं दिल्लीतले आणि पैसे खाणं. केजरीवाल तो जो साध्या गाडीत फिरणार आणि साध्याच घरात राहणार आणि माझ्या मुलांची शपथ घेतो मी, साधंच वागणार वगैरे, असं ते जे बोलणार होता, ते बोलता बोलता त्यानं ते श्रीमंती थाट सुरू केला. आता त्यानं पंजाबमध्ये जाऊन तळ टाकलाय. अतिशय 5 स्टार जगतात हे लोक. पंजाबमध्ये त्याचं सरकार आहे, मस्त त्यांचं राहणं खाणं फिरणं वगैरे. केजरीवालचं सगळं अफाट आहे आणि त्याचे ते सिसोदिया वगैरे, हे लोक भन्नाट आहेत, धंदेवाईक लोक आहेत हे. आणि यांनी गंडवलं. मग ते मोहल्ला क्लिनिक, खाजगी आठवण सांगू, कोरोनामध्ये अक्षरमानवची पोरं राबत होती. इथं रांजणगाव म्हणून आहे पुण्याजवळ, तिथं माझ्या पोरांनी वॉर रूम तयार केली होती आणि 2 तासाला 2-2, 3-3 पोरं जागी राहायची आणि बाकीची पोरं झोपायची. 2-2 तासाने ड्युटीज बदलून 24 तास ड्युटी चालू होती कोरोनामध्ये. आणि काय करत होतं ते, इथं फोनवर जगभर मदत करत होती माझी पोरं. त्यावेळेस दिल्लीच्या आमदारांचे आपल्या रांजणगावच्या पोरांना फोन यायचे, आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांच्या आमदारांची, की आम्हाला मदत करा दिल्लीमध्ये औषधांसाठी, बेडसाठी, ऑक्सिजनसाठी. आणि आपली पोरं इथं बसून धडपड करून फोनवरती करत होती. कॅनडापर्यंत संपर्क करत होती आपली पोरं, अक्षरमानवची पोरं. त्यावेळेस लक्षात आलं मोहल्ला क्लिनिक आहे बोगस प्रकार आहे. असंच गाडवायचं. तिकीटं फुकटात बायांना, बस फुकट, काय जाते बापाचं, सरकारी पैसा आहे. गेले अष्ट तोट्यात किंवा गेले परिवहन खात्यात तोट्यात तर चालते. असली राजकारण खेळणारे लोक आहेत. लाभार्थी, लाडकी बहीण वगैरे योजना काही जात नाही बापाचं यांच्यात. ते पैसे कुठंतरी गुंतवून त्याच्यातनं भांडवल गुंतवून काहीतरी व्यवसाय उभे करावे, लोक उभी करावी. असलं नाही. लोकांना लालूच द्यायची, लोकांना लाचलुचपत द्यायची, उलटी लाचलुचपत आहे. लाडकी बहीण आणि अमुक आणि रेशनिंग फुकट, 5 किलो अन्न फुकट आणि काय जे नाटकं आहेत ना यांची, 1,500 रुपये देणार, लाडली बहिणा वगैरे वगैरे, काही जात नाही यांच्या बाबतीत. लोकांचेच पैसे लोकांनाच द्यायचे, त्यातनं सरकारी योजना बोंबलल्या आणि रस्त्यात पैसे खायचे. तर केजरीवालचे हे जे ठेकेदारी आहे वगैरे, याचे पैसे आहेत, बाहेरनं मिळणारे पैसे, या सगळ्या पैशाचा घोळ. त्यात राघव चड्डा तुला पंजाबचा सगळ्या पैशाचा हिशोब ठेवायचा दिला होता, पैसा त्याच्याकडे साठवत होता. आणि केजरीवालला जेव्हा ठरलं की याला तुरुंगात घालायचं आणि हा पैशाचे हिशोब देत नाही आहे, कोणाला देत नाही मला माहीत नाही, BJPला किंवा RSSला जे कोण आहे, केजरीवाल ते पैशाचे हिशोबच घोळ करतो आणि याच्यातनं त्यांना मग ते सगळ्यांना लाईनीनं तुरुंगात पाठवलं यांनी. हा पैशाचा खेळ आहे, पैशाचा वाटा. ते जे खूप मोठा पैसा आहे, दाबून कोट्यवधी रुपये, आणि ते बाहेर नाही येणार आहे, अमेरिकन संस्थांकडनं येणार आहे, FBI कडनं किंवा CBIकडनं किंवा झायनिस्ट लॉबीकडनं, इस्रायलकडनं. या पैशाचं जे मोठं फंडिंग आहे, त्या फंडिंगचा खूप खेळ. इथं घेतलेले हप्ते सगळे, इथं कंत्राटं देताना घेतलेले हप्ते, ठेके देताना घेतलेले हप्ते, याचा आवाडव्यव आर्थिक खेळ होता तो. केजरीवाल ते स्वतंत्र चालवायला लागला, हे कदाचित RSSला आवडले नसलं. म्हणजे अण्णा आंदोलनातही तो भांडणाचा मुद्दा आला, पैशाचाच मुद्दा आला. ह्याही वेळेस ते पैशाचा मुद्दा आला. आणि मग पैसे कोणाचे, तर मग तुरुंगात घातलं ते. आणि चड्डा 2 वर्ष झाली अमेरिकेत डोळ्याचं ऑपरेशन करून घ्यायला म्हणून लंडनला गेला होता केजरीवालला जेव्हा अटक केली. तर ते चड्डा चाललाच होता. चड्डा पैशाचा हिशोबच द्यायला तयार नव्हता केजरीवालला. ती भांडण आहे. आणि मग चड्डा जाताना 7 लोक घेऊन गेला ना. आता पंजाबमधलेही बरेच आमदार फुटतील वगैरे असं बोललं जाते, काही फरक नाही त्याचा, नाही फुटलं तरी, पण पैशाचाच खेळ आहे.
पंजाबमध्ये दाबून पैसा, जी जी आश्वासन दिली होती त्यातलं कुठलंही पाळलेलं नाही. तो मान नावाचा एक विदूषक काहीतरी बेवडा विदूषक आहे तो, त्याला मुख्यमंत्री बसवला, हाच विनोद होता, तोच बेवडा. आणि त्यानं घोषणा केली होती की पंजाब दारूमुक्त करू म्हणून. पंजाबची ती व्यथा आहे, प्रचंड व्यसन, प्रचंड व्यसन, काही झालेलं नाही त्यातलं. आणि मी पंजाब फिरून आलो, कसलाही विकास नाही. या पुढाऱ्यांच्या चैनबाज्या चालू आहेत, फारच वाईट आहे. मूळ मुद्दा असा आहे की हे बाहेरनं फंडिंग घेणारे लोक आहेत, BJP पण, RSS पण. तो राम माधव परवा गेला अमेरिकेला, कशाला गेला त्याला काही उत्तर नाही. तो तेच बोलला जे राहुल गांधी इथं संसदेत बोलला, की अमेरिकेचा अंकित केला आहे मोदींना देश, मोदी हा अमेरिकेचा गुलाम आहे, राहुल गांधी जाहीरपणे सांगतो. तर लय गादारोळ, राम माधव तेच बोलला तिथं, तुम्ही अमेरिका जे जे म्हणेल ते आम्ही केलं ना हो. तुम्ही रशियाचं पेट्रोल घेऊ नका म्हणाला, नाही घेतलं. इराणवर बंदी घाला म्हणालो, केली बंदी. इस्रायलला जा म्हणालो, गेलो ना आम्ही. तुम्ही म्हणाला वाकलो ना हो. असं तो गेंगाणा राम माधव तिथं जाऊन बोलला. आणि तिथल्या एका माणसानं त्याला विचारलं, तू का आला इथं, अमेरिकेत येण्याचा तुझा काय संबंध आहे, तू असा कुठल्या तरी विद्यापीठात येऊन कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये येऊन बोलतो कसा देशाच्या वतीनं. आणि मग नंतर 2 दिवसात माफी आणि प्रकरण शांत. खरं तर राम माधवला रस्त्यावर उभं करून अमेरिकेत जाऊन भारताची इज्जत काढली म्हणून एकेकाने एक चापड जरी मारली हलकी हलकी, 140 कोटी चापटा मारल्या पाहिजे. अर्थात RSSचे आणि ते देशद्रोही जे देश आहे, लोक आहेत त्या देशातले, ते वगळून ते किती असणार आहेत असून, पण ते छळतायत देशाला. पण ते बाकीच्यांना चापटा मारायचं दिलं पाहिजे. राहुल गांधी लगेच सापडतो यांना, बाहेर जाऊन देशाविरुद्ध काहीतरी बोलला वगैरे. हा नाही बोलला का? हा कोण आहे? याला सवलत आहे बोलायची. तो मोदी पण बाहेरच्या देशांमध्ये जाऊन काहीतरी बोलतो, यांना सवलत आहे. हे झायोनिस्ट लॉबीचे एजंट्स आहेत तिथले. केजरीवाल त्यातलाच आहे. आणि मग आता त्यांचीच लागली. हे RSSला अपेक्षित नसावं, किंवा RSSचं पुन्हा नाटक असावं. RSSचा हात नाही असं डाऊट येत नाही. म्हणजे महाराष्ट्रात होणाऱ्या कुठल्याही कृत्यात शरद पवारांचा हात नाही असं बोललं जातं. प्रत्यक्षात ते नाही आहे खरं, पण ठीक आहे. म्हणजे तसं ते झालं काही की शरद पवार जबाबदार. तसंच दिसते RSSचं. RSS चितबी मेरी पडबी मेरी, दोन्ही बाजूने RSS स्वतःच बोलतं ना, आमचा काही संबंध नाही म्हणतात. गांधीच्या गुन्ह्याचा आमचा संबंध नाही, बाबरी मशीद पाडली आमचा संबंध नाही. आणि हे राष्ट्रप्रेमी संघटन, धर्म आणि भाषांमधले वाद मिटल्याशिवाय देश सुखी नाही होणार असं ते आदरणीय भागवत साहेब म्हणाले. लावलेत कोणी भांडणं तुम्ही लावणार. खूपच माहिती आहे. म्हणजे मुसलमानांना यांचा काय विरोध आहे याचा पुन्हा एक व्हिडिओ होईल. त्याचं अर्थकारणच आहे. मुसलमानांचा भाऊ करणं याचे 2 कारण आहेत. हिंदू एकवटेल असं वाटत राहतं, दहशतीत जाईल. हिंदू खतरे में, 80 साली मुस्लिम खतरे में, हे स्लोगन RSS द्यायचं. मुसलमान असं म्हणतात की इस्लाम खतरे में आहे. हे डायलॉग RSSचे तयार होते, पेपर तेच छापायचे. मी पत्रकार आहे, आम्ही छापायचो असले डायलॉग. मुसलमान म्हणतात, मी कधी इस्लाम खतरे में म्हणणारा मुसलमान पाहिला नाही. आणि मग आता नवीन स्लोगन आहे, हिंदू खतरे में. 20%, 14% मुसलमानांना, 85% मुसलमानांची, 14% मुसलमानांची, 85% हिंदूंना भीती आहे. असले स्लोगन हे घडू शकतात आणि प्रचारात येतं पण. आणि पुन्हा आपल्याकडं गुडघ्याच्या वाट्यांमध्ये सुद्धा काही नसलेले, रिकाम्या वाट्या असलेले लोक खूप असल्यामुळं तेही विश्वास ठेवतात. आणि तेही आपले लांडे विंडे असं काहीतरी म्हणत राहतात. काय शांती दूत, ते बसलेले असतात ट्रोल. माझ्या एका व्हिडिओवर संजय गायकवाडबद्दल काहीतरी बोललो तर कोणतरी आले ते गपरे म्हणून, सावंत नावाचा कोणतरी होता, तो बाटगचतो. हा त्या झायोनिस्ट लॉबीचा शेवटचा पित्त्या. याचे ट्रोल्स बसलेले आहेत. नाही तर आपल्याला विरोध करणारे. आपण देशाच्या काळजीचं बोलतो, समाजाच्या काळजीचं बोलतो आणि यांचाही विचार करतो. या देशात द्वेष आणि सगळं घाण करणारे लोक आहेत, त्यांना सुद्धा हिंसा करू नका, त्यांची मारू नका त्यांना, असं बोलणारे लोक होतात. डोके देत नाही ते. यांना खलास करूनच निकाल काढून त्यांच्या डोक्यात येतं. म्हणजे मला स्वतःला संरक्षण आहे, थ्रेट आहे मला.
गौरी लंकेशला मारलं, तिच्या यादीमध्ये माझं नाव सापडलं आणि ते पहिल्या क्रमांकावर आहे. 14 लोकांना मारायची यादी केली होती या लोकांनी, त्यातलं पहिलं नाव माझं आहे. आणि त्या रागापोटी नाही बोलत आहे मी. देश काय चाललाय ते समजावण्याचा प्रयत्न करतोय आणि देश बाहेर निघाला पाहिजे. कुठले तरी 2-4% लोक आहेत, 3-3.5% लोक आहेत, 60% लोक आहेत, हे देशाला छळतायत, आर्थिक लुटतायत. त्यांचा आणि यांचा धर्म वगैरे काही धंदा नाही. धर्म सुद्धा धंद्यासाठी वापरणं, उद्योगसुद्धा धंद्यासाठी वापरणं, समाज धंद्यासाठी वापरणं, खून धंद्यासाठी वापरणं, दंगली, बॉम्बस्फोट, मारामाऱ्या. या देशातल्या बॉम्बस्फोटांची नव्यानं चौकशी झाली पाहिजे. हे झायनिस्ट लॉबी इथली काम करत होती त्याच्यावर. ते मोदीला मला ते एकदम आठवलं, त्या ट्रम्पला तिसऱ्यांदा मारण्याचा प्रयत्न झाला. ती नाटकं तेच करतात. तोच नाटक करतो स्वतःची लोकप्रियता टिकवायला. मोदी हे नाटकं करायचा मुख्यमंत्री असताना. सतत इकडून ती इशरत जहां नावाची मुलगी मारली निरपराध. ती कुठल्या तरी टोल नाक्यावर, त्याच्या गाडीवर 786 नंबर होता. पोलिसांना ऑर्डर दिसली. 786 म्हणजे मुसलमान. त्यांचं ते एक भारी फिगरच होती, फिट बसलेला आकडा आहे तो. गाडीवर 786 दिसलं की समजायचं या गाडीत मुसलमान बसलाय म्हणून. त्या गाडीवर 786 लिहिलेलं होतं आणि पोलिसांना ऑर्डर होती 786 जी मिळेल ती तिला ठोका. एवढ्या गोळ्या झाडल्या होत्या त्या गाडीवर इशरत जहांच्या, आणि ते 4 जण मारले तिथं. आणि मग ते उर्दू पिशव्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, उर्दू ते सहज उपलब्ध आहे. उर्दू भाषेत भारतात खूप मोठा कारभार चालतो. पिशव्या ठेवला, एक बंदूक ठेवली आणि हे म्हणे मोदीला मारायला आले होते. काही सिद्ध झालेलं नाही. आणि अशा कित्येक वेळा ती प्रकरण करायचा मोदी थ्रेट, तर त्यांना लोकप्रियता वाढते. ते फार पद्धतशीर झायनिस्ट लॉबी, भारतातली झायनिस्ट लॉबी ते फार पद्धतशीर नाटकं करते. मग बॉम्बस्फोट झाले लगेचच मुसलमान दहशतवाद्यांनी मारले. अजून बातमी यायचीच आहे, आवाज येतोच आहे अजून स्फोटाचा. त्याच्या आधी मुस्लिम अतिरेकी हिंदू सापडला की तो संशय, पण मुसलमान सापडले की थेटच अतिरेकी, मागं पुढं काही नाही. तर त्याची कारणं आहेत. कारण मग हिंदू एकवटता येतो, त्याच्यात पैसा आहे हिंदू एकवटणं. जगातला एकमेव धर्म आहे जो देवळात गेल्यावर पैसे द्यावे लागतात. दानपेट्या तर असतातच, पण पुजारी खूप खर्च, व्हीआयपीची रांग. देव, परमेश्वर नावाची संकल्पना आहे जी देवळात बसली आहे, तिच्या दर्शनाला व्हीआयपी रांग असते, त्याचे पैसे घेतात. किती देवलाचार असेल ना तो. आणि काही नखरे. तो साईबाबा मुसलमान, धंदा म्हटल्यावर घेतला ताब्यात. इथला जंगली महाराज तो मुसलमान पुण्यातला, धंदा म्हटल्यावर घेतला. जिथं पैसा तिथं हे. आणि मग त्याला आवरणं चढवायची, टिळे लावायची. साईबाबाचं केला हिंदू, धंदा आहे ना जोरात. आणि तिथं रांगा, सोन्याचे मुकुट आणि हे ते ब्लॅक मनी ते सगळं. काळे धंदेवाले येणार तिथं, देणग्यांमध्ये सवलत. 5 किलोचं सोन्याचं मुकुट, 5 किलो सोनं होतं. किती गरज असतील इथली गरिबांची. तो काय करणार साईबाबा त्या मुकुटाचं. आणि मग देवळात जाण्याचे पैसे, व्हीआयपी रांग वेगळी, आमके फारच धंदा आहे. दंगली करणं, मुसलमानांची भीती दाखवणं. मुसलमानांची स्वतःची अर्थव्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्था यांना काही देत नाही. धर्म चालवणे, हिंदू धर्म चालवणारा जे स्वतःला नेतृत्व म्हणतात ते धर्माचं, त्यांच्या हातात येतच नाही पैसा. हिंदूंचा पैसा येतो, मुसलमानांचं काहीच येत नाही. ती एक भीती आहे. आणि हिंदू एकवटायला मुसलमानाला सोजा नाही तो मुसलमान आहे का, आहेच आहे. आणि मुसलमान नेहमीच बलात्कारी, देवळं तोडतात, बलात्कार करतात वगैरे. चांगला इतिहास. आणि मग शिवाजी महाराज, विवेकानंद ही त्या अर्थानं पूर्ण निधर्मी माणसं वापरत राहायची. महाराणा प्रताप खेळत राहायचं. आणि आपले लोकही अडकतात त्यात, आपले लोकही अडकतात. आणि तो गट आहेच या देशात, की आपण या देशावर मालकी करायला लावलोय, आपण इथले नाही आहोत. तो जो युरेशियन गट आहे ना, इस्रायली झायनिस्ट, तो आहेच आहे. अब्रामी धर्म, असं कालच्या व्हिडिओत म्हणालो, तो अब्रामी धर्माचे लोक आहेच आहेत तिथं. ते हेच आहेत, ज्यू, ख्रिश्चन, मुसलमान हे अब्रामी आहेत. तसेच इथले आर्य अब्रामी आहेत, भारतात आलेले आर्य. हे युरेशिया मार्गे, इराण मार्गे तिथं आले. आणि त्यांचं तेच आहे, म्हणजे त्यांच्या डोक्यात तोच आहे की जगाच्या संपत्तीवर आपली मालकी असली पाहिजे. काय विकृती असेल ना. म्हणजे प्रत्येक देश आमचा अंकित असला पाहिजे, प्रत्येक माणूस आमचा अंकित असला पाहिजे, प्रत्येक कष्टकऱ्याचे पैसे आमच्याकडे झाले पाहिजेत. बाजारीकरण करून ठेवले, त्यातनं पैसे.
नको त्या हौशेच्या वस्तू तयार केल्यात. यांनी काही चांगलं जन्माला घातलेलं नाही आहे. आणि मग धर्माच्या नावानं ताब्यात राहिले पाहिजेत लोक, त्यांचं रक्त सांडलं पाहिजे. रक्ताचा धंदा, आजारांचा धंदा, लशींचा धंदा. लशी कसल्या तरी, ते मी जाहीरपणे सांगतो बरं का, ती 14 वर्षाच्या मुलांसाठी मुलींसाठी जी लस आली आहे ना, ती गर्भधारणा होऊ नये अशी लस आहे बरं का. आणि तिची सरकारी शाळांमध्ये बंदी केली असते, बंधनकारक केलं, तुम्ही घ्यावीच लागेल म्हणून. यांचं स्वप्न काय, तर जगाची लोकसंख्या, ते एफस्टीन फाईलमध्ये आले बाहेर, जगाची लोकसंख्या नियंत्रणात ठेवली पाहिजे. का? खूप कमी लोक जन्माला आले पाहिजे. हे यांचं 100 वर्ष जुनं स्वप्न आहे झायोनिस्ट लॉबीचं. आणि कोरोनामध्ये यांनी अवयव विकले माणसांचे, सगळे अवयव विकले. तुम्हाला जर आठवत असेल, सुरुवातीचे पैसे प्रेत गायबच करायचे, ते कसली तरी कडस्थानं घालून ते चंद्रावरचे ड्रेस घालून यायचे लोक, आणि प्रेत घेऊन जायचे, आणि मग त्याची सुरक्षा बिरक्षा, इतकी नाटकं. फालतू सर्दीचा रोग होता तो कोरोना. काय हवा केली ना त्याची, जगभर माणसं धक्के बसूनच लोक मिळले. ते सगळे प्रेत ताब्यात घेणं वगैरे, त्यांचे अवयव विकणं, अवयवांचा बाजार केला, रक्ताचा बाजार केला. असले विकृत आहेत हे झायोनिस्ट. पैसा, कसलेही लशी, तो बिल गेट्स. आणि आपला बसलाय शहाणा, त्याला AI म्हणजे आय म्हणतात आमच्याकडे वगैरे. हा पित्ते असते बिल गेट्सचा. काही नैतिकता वगैरे नाही. तुमचं तुम्ही जगा, आमचं आम्ही जगतो, असली नैतिकता नाही. तुम्ही जगा, आम्ही तुमच्या जगण्यावर आमच्या मालकी असणार. कशाला लागते ही मालकी मला कळलेलं नाही. ही काय विकृत मानसिकता आहे, फारच विकृत आहे. आणि त्याचे पित्ते म्हणजे आपल्याकडचे पुढारी, त्यांची त्या यंत्रणेचे पित्ते. हे धंदा करायला आलेले लोक आहेत, हे व्यावसायिक राजकारणी आहेत. राजकारण यांच्या ताब्यात आहेत. तुम्हाला खरे सेवक, लोकसेवक दिसणार नाहीत राजकारण. आणि राजकारण खेळायला, निवडणुका खेळायला पैसे लागतात. यांनी केली ती हवा, यांनी ते पैसा नेला वर. एक आमदार 200 कोटी रुपये खर्च करतो आता, 500 कोटी रुपये आमदार. कारण तिचा पैसा आहे ना, जनतेचा पैसा घ्यायचा, कष्टकऱ्यांचा पैसा आहे. तो पैसा आपण खेळवणं आणि आपला वाटा घेणं. तुम्ही बघा तुमचे कोण पुढारी, जाणते राजे बिजे, यांच्या संपत्तींचे हिशोब विचारा, कुठनं आणलं भाऊ, आणि कशाला लागतं जावं. तुम्ही मारणार, तुम्ही काढलेली पोरं मारणार, त्यांनी काढलेली पोरं मारणार, त्यांनी काढलेली पोरं मारणार. मरण हेच जर सत्य असेल तर तुम्हाला पैसे लागतात कशाला एवढे? काय करणार? फिरा ना, सगळी विमानं फुकट आहेत, तुम्हाला सगळे दवाखाने फुकट आहेत. अजूनही मोबाईल आल्यानंतर सुद्धा फोनची बिलं 3-3, 4-4 लाख दिली जातात त्या खासदारांना, 2-2 लाख. गंमतच आहे. तेच चालू आहे. ते पूर्वी लँडलाईनची बिलं द्यायची सरकार, जनतेनं पैसा बिलं द्यायचा, कोणाचा? खासदारांच्या ना आमदारांच्या. अजूनही ती बिलं दिली जातात. मोबाईल आला ना आता हातातला, ते किती रिचार्ज कर, 10,000 केलं तरी काय, 2-2, 3-3 लाख लोक बिलं दिली जातात त्यांना, फोनची बिलं. आणि एवढं असून सुद्धा अजून तर दाबून पैसे काढायचे स्वतःच. बिल्डर लोक आहेत हे. जागा जमिनी विकणं, पृथ्वी विकणं, पृथ्वीवर गुंठे पाडणं, हे यांचे धंदे. काय मोह आहेत ना यांना. ही शहरं वसवली यांनी, बिल्डर लोकांनी. हे बिल्डर आहेत. तो ट्रम्प बिल्डर, शरद पवार बिल्डर, मनोहर जोशी बिल्डर, असलेच सगळे. आताचं सगळे मंत्रिमंडळ बिल्डर, बिल्डिंगच्या धंद्यात. इथं दाबून पैसा, दाबून पैसा. काय करणार? मरणार ना, मेल्यावर काय करणार आहे पैसे? जगला असताना सगळ्या सुविधा आहेत ना, विमान आहेत, सगळं फुकट आहे तुम्हाला. लोक आहेत सेवेला, लोक जेवू घालतील. तुम्ही जर आदर्श राजा झाला तर लोक जेवू घालतील ना. आदर्श लोकांवर प्रेम असतं जनतेचं, कष्टकऱ्यांचं. तुमच्यावर नाही राहिलं कोणाचं प्रेम. सगळे संशयाच्या घेऱ्यावरच पाहतात आणि शिव्या घालतात. तळागाळात शिव्या घालतात. नाही, मुंबईत जातीय कामगारांच्या दंगली भडकवणारे नेते आठवा, सगळे ते झायोनिस्टच आहेत. काय केलं त्यांनी? संविधान आहे तर संविधानाच्या जीवावर करुण्याचा देश चालवायचा. करुण्याच्या देशामध्ये याचा द्वेष, त्याचा द्वेष, ते लांडे, ते बामणन, ते महारण, ते मराठे, असले खेळ खेळत बसले. कष्टकऱ्यांना जगू द्या ना. तुमचा काय मोह आहे की माझी सत्ता असली पाहिजे? ही झायोनिस्ट लॉबी आहे बरं का जगभर. आपले पुढारी त्यातलेच आहेत.
कुठल्याही पक्षाचे. राहुल गांधी सोडल्यास काँग्रेसमधल्या लोकांचंही मी खात्री नाही देत. काँग्रेसमध्ये असेच होते. ते राधाकृष्ण विखे पाटील, ते झायनिस्ट लॉबीचाच आहे तो. का मला प्रश्न पडला आहे, विखे पाटलांनी पहिला साखर कारखाना काढला भारतातला. विखे पाटलांशिवाय त्या कारखान्यावर जर एवढे शेअरधारक आहेत आणि एवढे सभासद आहेत, दुसऱ्यांना अधिकार नसतो आहे चेअरमन होण्याचा. सारखं तुम्हीच का लागता? लोकशाही मानता ना, वाटी बाजूला आहे. परंपरेने आपल्या विख्यांकडं चेअरमन पद आणि साम्राज्य तयार करून ठेवलेत आर्थिक. हे झायनिस्टच आहे, हे झायनिस्टच आहे. केजरीवाल, विखे पाटील आणि ते थोरात आणि बिरात आहेत ना, सहकारी तत्वावर कारखाने काढून सहकाऱ्यांना कामाला फक्त लावून आपणच मालकी हक्क भोगायचा, ही सहकाराची घाण पद्धत आहे ना, ही झायनिस्ट लॉबीचंच खेळी आहे. हे झायनिस्टच आहेत, मराठी झायनिस्ट, ज्यांना इंग्रजी येत नाही आणि हिंदी पण येत नाही, पण इथं यांची साम्राज्य आहे. म्हणजे बिल गेट्स, झुकेरबर्ग, अमुक तमुक, ते झायनिस्ट लोक आहेत, रॉकशील्ड वगैरे, ही मोठी चेन सुरू होते मॉर्गन बिर्गन पासून, ती विखे बिखे असेच. आणि एक एक पित्त्या तयार होतं. बबनराव पाचपुते नावाच्या माणसाला मी प्रचाराला गेलो होतो. मी स्वतःच्या खर्चानं आम्ही सायकल करून फिरून घेऊन बबनराव, आपल्या शेतकऱ्याचं कोणब्याचं पोरगं आलंय, निवडून द्या म्हणून दौंड तालुक्यात मी प्रचार केला होता. त्या बबनराव पाचपुतेचं एकदा बघायला गेलो, हे आवड होईल काहीतरी बांधून ठेवले ताजमहल, कशाला लागतं, आणि गळ्यात माळा बिळा घालायच्या. काय चाललंय आपल्या देशात? हे झायनिस्ट लॉबी आहे, जागतिक आहे, ती विकृत आहे. त्यांच्याकडे गुंड आहेत, त्यांच्याकडे शस्त्र आहेत, त्यांच्याकडे अंमली पदार्थ आहेत, त्यांच्याकडे कारखाने आहेत, त्यांच्याकडे खनिज आहेत, त्यांच्याकडे रस्ते आहेत, पाणी आहे, सगळ्या संसाधनांवर जगाच्या फुकटच्या यांचं राज्य, त्यातनं येणारा पैसा यांना. हे टोल बसवणार, टोलचे पैसे वसूल करणार, लॉबी आहेत. झायनिस्ट लॉबीची भारतीय रूपं जगायला पाहिजे, जगू द्यायला पाहिजे. जन्माला येणारा माणूस आपल्यासाठी नोकर म्हणून, आपल्यासाठी पैसा कमवणारं यंत्र म्हणून कष्टकरी जन्माला येतो, असं यांचा गैरसमज आहे किंवा समज आहे, आणि ते अंमलात आणलाय त्यांनी. हा 600 वर्षाचा इतिहास आहे. 48 नंतरचा ठळक आहे. मधली काही वर्ष 48 नंतर बरी गेली. नेहरू आणि इंदिरा गांधीच्या ताब्यात होतं तो चांगलं होतं. CIAनं FBI ठरवलं की भारतात सत्ता उलटवायची, म्हणून मग आणीबाणी लावल्यावर जो काही उठाव झाला, आणीबाणी मुळात या लोकांनीच, या एजंटांनीच, भारतातल्या झायनिस्ट लॉबीनंच लावायला लावली. त्या जॉर्ज फर्नांडिस होता, तो जयप्रकाश नारायण होता, असे खूप BJP वाले होते. म्हणजे त्यावेळेचे जनसंघवाले, समाजवादी होते, साम्यवादी होते. या साम्यवादाचा जन्म मुळात ब्रिटिशांनी केलाय, भांडवलशांनी. त्याच्यावरही बोलणार पुढे मी. असा सगळा राड आहे. तुटक बोलतोय, थोडं कड्या जोडत जाऊ. सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला काय म्हणायचं तिकडं जाऊ, आणि मला शेवटी माणूसपणाकडे जायचं, मानवतेकडे जायचं. हे फार विकृत आहे. इराणी युद्धाबद्दलचाही संदर्भ द्यायचा आहे. इराण, रशिया आणि चीननं आता हे सगळं जुगारून द्यायचं ठरवलं आहे. ही झायनिस्ट लॉबी नष्ट करायचं चाललंय, आणि त्या हलाखीत आता देश आलेला आहे, आपला देश सुद्धा. कारण मोदी काय होणार प्रश्नच आहे. या देशात आता देश पातळीचं नेतृत्व म्हणून एकटा राहुल गांधी दिसतो, बाकी सगळे भोंदूच आहेत. प्रत्यक्ष काँग्रेसमधले सुद्धा खूप भोंदू आहेत. हे झायनिस्टच आहेत काँग्रेसमधले, सरंजामदारच आहेत. आणि राहुल गांधी एकटाच काही करू शकत नाही. ते मी दिल्लीच्या गोबरपट्ट्यातल्या पत्रकारांचं ऐकत होतो, काँग्रेसनं उत्तर दिलं पाहिजे. अरे काँग्रेस काय उत्तर देणार? काँग्रेसमध्ये कोण आहे उत्तर देणार? राहुल गांधीच्या बरोबर कोणी नाही आहे. तो एक खरगे सोडला तर कोणी नाही आहे. चौघांची टोळी आहे तिथं. प्रियांका गांधी, सोनिया गांधी, खरगे आणि राहुल गांधी, हे चौघच आहेत प्रामाणिक. अतिशय लख्ख पत्रकार म्हणून सांगतो मी, दिल्लीत वावरलेला, या लोकांना पाहिलेला, हे चौघच प्रामाणिक आहेत काँग्रेस पक्षाचे. खरगेंचाही जुना इतिहास मला माहीत नाही आणि घेणं नाही. आता मात्र खरगे फार निर्मळपणे काम करतात. खरगेंना आत्ता शिकवले. या देशाचा दलित जर उठला, एकवटला, तर देश बदलेल. तर हा दलित एकत्र येणार नाही याची व्यवस्था झायनिस्ट लॉबी करत असते, भारतीय झायनिस्ट आणि जागतिक झायनिस्ट. असं खूप आहे गुंतागुंत. त्या गुंतागुंतीचा उलगडा जरा थोडा अवघड जाईल, पण उलगडा करत राहू. मला जमेल तसं मी व्यक्त करतो. आणि लक्षात घ्या, कोणावर राग नाही आहे. म्हणजे करुणेतले जे लोक आहेत ना, त्यांच्यावर राग नाही. हां, जे झायनिस्ट लॉबीचे पित्ते आहेत ना, त्यांना चीड येणार, ते ट्रोलिंग करणार वगैरे सगळं.
कारण ते आहेतच. टक्का कमी आहे त्यांचा, पण त्यांच्या हातात सगळी संसाधनं आहे. आणि ट्रोलिंग त्यांना काही भीती नाही. ते संजय गायकवाडनं ज्या पद्धतीनं शिव्या दिल्या ना परवा, ते तसलेच आहे सगळे. परवा नाही त्याच्याने वेळ आली तर खूनही करतील. आणि मला खुनाची शक्यता आहेच आहे. माझं खून होणारच आहे असं मला माहितीच आहे. त्यामुळे बोलून घेऊ. मला जे लागते अर्थ ते मी बोलून घेईन. इथले वाद, समाजवाद, साम्यवाद, भांडवलशाही, लोकशाही, अर्थकारण याच्यावर मी बोलतो. जरा एक सिरीज करून जेवढं उलगडावं तुम्हाला होईल. काही अवघड वाटलं तर मला प्रश्न विचारा. बोललं तर बरं होईल. संवादासाठीच आपण हे माध्यम काढले. पण हे जग सुखी झालं पाहिजे या बाजूला जायचं. मी ते काम करत आलो. बुद्ध ते गांधी असा प्रवास मांडणारा माणूस आहे. करुणेचं जे जे बोललेत ना या जगभर, ते आपले सगळे आपले भाव. मला वाटतं जग करुणेकडे गेलं पाहिजे, शांततेकडं. आणि ज्याचं त्याला जगू दिलं पाहिजे. आणि त्याच्या जगण्यात जेवढी होईल तेवढी चांगली निर्मळ मदत करता आली पाहिजे. या तत्वाचं जग झालं पाहिजे. आणि हे स्वप्न पुन्हा मी सांगतो, मी नाही पाहिलं, तुमच्याच समाजानं पाहिलेलं स्वप्न आहे. मानवी समाजानं पाहिलेलं स्वप्न आहे. त्याला हे अडथळे आहेत, हे झायनिस्ट, हे विकृत आहेत. हे स्वप्न पूर्ण नाही होते त्याच्याला. या विकृतीबद्दल बोलायचं आहे. माझं कोणावरही राहत नाही. हे झायनिस्ट बदलून जर माणूस होणार असतील ना तर तेही. पण गेली 600 वर्ष काय राडे केले त्यांनी, आणि आत्ता काय करणार आहेत, आणि भविष्यात काय होणार आहे याच्यावर आपल्याला बोलायचं आहे. थोडी मांडणी विस्कळीत होईल, मागं पुढं होईल, तेवढी जरा जपून घ्या, सांभाळून घ्या. कारण मी फक्त मेंदूवर बोलतोय आता, माझ्याकडे टिपणं नाहीत कुठली. आणि मी विचार करत राहतो, त्यातलं जे जे आठवेल व्हिडिओ करताना तेवढं बोलत राहतो. बरंचसं निष्ठच राहतं. मी पण तुमच्यासारखं आहे. मी फार बुद्धिमान नाही, साधा मेंदू आहे. लक्षात राहतं, अवघड जातं. खूप कलकलाट आहे मेंदूत, खूप गोंधळ आहे, खूप मुद्दे आहेत. ते जरा मांडायचा प्रयत्न करतो. तुटक म्हणे मांडतो, पण एक कथा पूर्ण करू. मला कथा लिहायला सुरुवात केल्यावर पूर्ण करायची सवय आहे. आणि मग शेवटाला तुम्हाला ते कथेचा उलगडा होईल सगळं, आणि आपण मार्गही काढू. तोवर थांबू. धन्यवाद.